नमस्कार. श्री विष्णू सहस्रनामाच्या व्हॉट्सअप कार्यशाळेत तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खूप मोठ्या संख्येने या उपक्रमात तुम्ही सहभागी झाला आहात, त्याचा विशेष आनंद होत आहे. आजच्या पहिल्या सत्रात आपण सुरुवात करणार आहोत मुख्य श्री विष्णू सहस्रनामाच्या इतिहासाने. इतिहास अगदी थोडक्यात सांगायचा तर महाभारताच्या अनुशासिक पर्वामधून श्री विष्णू सहस्रनामाचा उगम सांगितला जातो. हस्तिनापुराचं राज्य मिळाल्यानंतर युधिष्ठिराला प्रश्न होता की हे राज्यपरायण धर्मपरायण अशा प्रकारे हे राज्य चालवायचं कसं. हेच प्रश्न, अशा प्रकारचे विविध प्रश्न त्यांनी विचारले आणि या प्रश्नांच्या उत्तरादाखल भीष्म पितामहांनी त्यांना जो काही उपदेश केला, प्रबोधनपर जे सांगितलं ते म्हणजे हे विष्णू सहस्रनाम. नामसहस्र असा सुद्धा याचा उल्लेख येतो. तर याची सुरुवात म्हटलं की पटकन तुम्हाला काय आठवतं? शुक्लांबरं धरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं. पण हे मुख्य इथून जी सुरुवात होते ते मुख्य 30 ध्यानमंत्र जे नंतरच्या काळात जोडले गेले. त्यानंतर येतं ते मुख्य नामसहस्र आणि त्याच्यानंतर फलश्रुती. आपण जी सुरुवात करणार आहोत ती मुख्य नामसहस्राला. यामध्ये आपण छोटे छोटे श्लोक बघणार आहोत. मी नामसहस्र शब्द मुद्दाम वापरते आहे कारण ग्रंथामध्ये या रचनेचा उल्लेख नामसहस्र संहिता म्हणतात याला. काही जण लिरिक्स म्हणतात, पण लिरिक्स हे गाण्याचे असतात, याला संहिताच म्हटलेलं योग्य. तर या संहितेला नामसहस्र असं म्हटलेलं आहे. तर याच्या श्लोकांनी सुरुवात करूया. आपण रोजच्या व्हिडिओमध्ये छोटे छोटे 2 कधी 4 असे श्लोक बघणार आहोत. सोपे असेल तर 4 बघणार आहोत. म्हणजे कसं की तुम्हाला जो अवघड जातो आहे बरोबर तो श्लोक डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला याचा पाठ करता येईल. आता तुमच्या स्क्रीनवरती श्लोक दिसत आहेत, पहिला आणि दुसरा. श्लोक आधी बघूया. मी संधी विच्छेद करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, तसंच म्हणायचा प्रयत्न करा म्हणजे मध्ये मध्ये पॉज घेऊन. विश्वम विष्णुर र तो रफार दिसतो आहे व वरती, तिथे थांबायचे. विश्वम विष्णुर्वषट्कारो विश्वम विष्णुर्वषट्कारो विश्वम विष्णुर्वषट्कारो विश्वम विष्णुर्वषट्कारो. आता म्हणताना तो रफार ऐकू यावा म्हणून थोडासा थांबते मी. विश्वम विष्णुर्वषट्कारो विश्वम विष्णुर्वषट्कारो विश्वम विष्णुर्वषट्कारो विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः. विश्वं विष्णुर् माझ्या मागे म्हणा, मी थोडंसं थांबीन. विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः. विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः. भूतकृत. आता नीट आपल्याला ऱ्हस्व दीर्घांकडे पण लक्ष द्यायचं आहे हे म्हणताना. ऱ्हस्व दीर्घ बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की भूत भूतकृत भूतभूतभावो भूतकृत भूतभृद्भावो. पहिले दोन्ही भू आहेत आणि पुढचा जो आहे तो भृद असा आलेला आहे. भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः. भूतकृत् भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. भूतकृत् भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. दुसऱ्या श्लोकाकडे वळूया. पूतात्मा परमात्मा च पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः. ती ह्रस्व आहे. गतिः पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः. अव्ययः पुरुषः साक्षी. आता इथे श आणि क्ष आलेला आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. अव्ययः पुरुषः साक्षी. अव्ययः पुरुषः
साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च क्षेत्रज्ञोऽक्षर एव च. ते जे एस सारखं दिसतंय तिथे अ असतो, अक्षर असा शब्द आहे. पण म्हणताना क्षेत्रज्ञोऽक्षर एव च क्षेत्रज्ञोऽक्षर एव च क्षेत्रज्ञोऽक्षर एव च. पहिले 2 श्लोक आपण थोडक्यात बघतोय आज. आता तुमच्या लक्षात येईल श्री विष्णू सहस्रनाम म्हणायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हे ऐकलं असेल. काही अगदी वैदिक उच्चार आहेत, काही थोडंसं उच्च स्वरामध्ये म्हटलेलं आहे, काही गेय स्वरूपात म्हटलेलं आहे. आपण म्हणताना सोपं म्हणण्यासाठी सुरुवातीला अगदी उच्चपटीत म्हणू नका. कारण जोपर्यंत शब्द आपल्या तोंडात घोळत नाहीत किंवा शब्द जिभेवरती आपल्या विराजमान होत नाहीत, तोपर्यंत थोडंसं स्लो जा. आणि मग जसं जसं पुढे जाल, जसं जसे शब्द तुम्हाला ओळखीचे होतील, मग तुम्ही त्याच्यातले बाकीचे प्रयोग करू शकता. तर आजचे 2 श्लोक इथे थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या 2 श्लोकांची पटकन उजळणी करून पुढचे 2 श्लोक बघणार आहोत. याही व्यतिरिक्त तुमचा जो काही अभिप्राय असेल तो अर्थात तुम्ही कमेंट्समध्ये कळवूच शकता. तर आपण आता पुढच्या व्हिडिओत उद्याला भेटूया. धन्यवाद. या दोन्हीचा अर्थ मला माहिती आहे प्रत्येकाच्या मनात आलं असेल की याचा अर्थ कधी बघणार आहोत. याचा अर्थही तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओच्या सुरुवातीला हे 2 श्लोक, याचा अर्थ आणि पुढचे श्लोक. आजचा पहिला व्हिडिओ आपला असल्यामुळे आपण छोटासा तो ठेवलेला आहे. कारण अनेकांना हा विषय नवीन आहे, संस्कृत नवीन आहे, म्हणून आपण छोटासा व्हिडिओ ठेवलेला आहे. तर पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्कार.